मित्रांनो, आज मी माझ्या शेतात स्वीटकॉर्नची पेरणी करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आज दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज शेतात मी स्वीटकॉर्नची पेरणी करणार आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 10:30 आणि 10:30च्या पुढेच कामगार येतात. तर कामगार आल्यानंतर मी आता जाणार आहे खाली प्लॉट नंबर 2 मध्ये. हा जो प्लॉट दिसतोय तुम्हाला, तर या प्लॉटमध्ये आज स्वीटकॉर्नची पेरणी करायची आहे. याला मी 5 फुटाची सरी सोडली होती. ॲक्च्युली मी ही सरी सोडली होती ऊसासाठी, पण आता ऊस लावायचं कॅन्सल करून मी स्वीटकॉर्न लावतोय. तर मी आता तुम्हाला दाखवतो मी कुठलं बी आणलं इथे. आणि म्हण्या बघा सारखी मागं मागं फिरायला लागलाय. तर दाखवतो तुम्हाला मी कुठलं बी आणलंय. तर म्हणे आता फक्त मागं फिरतोय. जसं मी येईल तसं माझ्या मागणे येणार आहे. आता चल आला. तर मित्रांनो, आता कामगार आलेले आहेत. तर जाऊया प्लॉटमध्ये आणि स्वीटकॉर्नची पेरणी कशी करतायत ते आता आपण दाखवतो तुम्हाला. बघू शकता कामगार आलेले आहेत. तर चाललोय मी आता प्लॉटमध्ये जातो. तर अशा पद्धतीने आता हे बी टोकण्याचं चालू आहे. याला काय केलेलं आहे, प्रत्येक सरी ही 5 फुटाची आहे आणि 2 सरीच्या मध्ये ना दोरी लावली आहे आणि त्या दोरीवरती 2-2 फुटाला एक प्लॅस्टिकचं असं चिट लावलेलं आहे. आणि बरोबर त्या चिटजवळ आजूबाजूला बी मक्याचं बी टोकण्यात आहे आपण. खरं तर हे आता साधारण 10 इंच ते 1 फुटावरती अंतर ठेवायला पाहिजे, पण मी याचं अंतर आता 2 फूट ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता ही जी दोरी आहे ना, ही दोरी आता सरींच्या मध्ये बरोबर ठेवलेली आहे. आणि आता बरोबर जिथे 2 फुटावरती प्लॅस्टिकची जी चीट आहे त्या चीटच्या बरोबर आजूबाजूला एक एक बी असं स्वीटकॉर्नचं आपण टोकन केलेलं आहे. हे बघा आता पुढं हे केलं आहे. समोरासमोर एक एक बी असं 2 बी टोकलेले आहेत. परत 2 फुटावरती आता एक एक बी टोकलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण हा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये स्वीटकॉर्नचं बी टोकून घेणार आहे. तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने ही स्वीटकॉर्नची पेरणी चालू आहे. आता यांची संपूर्ण पेरणी करून होऊ दे आणि मग मी मागून लगेच पाणी लावणार आहे. तर आता आलोय मी वरती शेतातल्या घराजवळ आणि एक काम आहे माझं, तेवढं काम आवरतं आणि मग लगेच मी खाली पाणी लावायला जाणार आहे. तर मित्रांनो, आता पेरणी करून झालेली आहे आणि मी चाललोय खाली आता मोटर चालू करायला. मला लगेच आता पाणी लावणार आहे मी. तर चला आता जाऊया खाली, मोटर चालू करून या पहिला. आता दोन्ही खोडव्याच्या प्लॉटमधील ठिबक बंद केलेला आहे आणि आता सौर ऊर्जेची मोटर बंद करायला चाललो आहे. आणि परवा दिवशी जे तणनाशकची फवारणी केली होती तर आता तण मरू लागलं आहे. तर बंद करतो पहिला मोटर. सौर ऊर्जेचा आहे. सौर ऊर्जेची मोटर आता बंद केलेली आहे. तर आता लाईटवरची मोटर चालू केलेली आहे. याला टायमर आहे 40 सेकंदचा. 40 सेकंद नंतर मोटर आपोआप चालू होईल. आणि हा एवढा शेवाळ आहे, जितक्या वेळ काढेल तितक्या वेळ आपोआप पुन्हा तयार होतो. तर आता वाट बघूया मोटर चालवायची. मोटर चालू झाल्यावरती सरळ प्लॉटमध्ये जाऊया. मक्याचे आज जी पेरणी केली त्याला पाणी लावून तर आज पाणी पाजून रिकाम करूया.
तर आता मोटर चालू केली आणि चाललोय प्लॉटमध्ये. भेटूया सरळ प्लॉटमध्ये जाऊ. तर मित्रांनो आता मोटर चालू करून आलोय प्लॉटमध्ये आणि पाणी आलेलं आहे. आता दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो आता संपूर्ण प्लॉट झालेला आहे. शेवटच्या सरीमध्ये फक्त पाणी लावलं आहे. आता पप्पा गेलेत खाली मोटर बंद करायला आणि 5 वाजायला फक्त एक 10 मिनटे शिल्लक आहेत आणि आता संपूर्ण प्लॉट होत आहे. बघू शकता हा शेवटची सरी आहे आणि ही लांब सरी आहे. साधारण एवढं व्हायला 10 ते 15 मिनटं लागतात आणि आता लाईट जायला सुद्धा फक्त 10 मिनटं शिल्लक आहेत. तर बघूया लाईट जाऊस तोपर्यंत ती सरी होते का. नाही जर झाली तर आणि उद्या सकाळी मोटर चालू करून ह्याला एवढी सरी पाजून घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो मक्याच्या प्लॉटला पाणी पाजून आता पूर्ण झालेलं आहे. लाईट जायच्या अगोदर असं वाटत होतं की जी सरी रिकामी आहे ती पूर्ण होती की काय नाही माहीत. तर ती सरीसुद्धा पूर्ण झाली आणि त्यानंतर लाईट गेली. तर आता आलोय वरती आणि हातपाय धुवून आता फक्त फ्रेश झालेलो आहे. तर आजच्या दिवसातील जे महत्त्वाचं टास्क होतं, जे महत्त्वाचं काम होतं की संपूर्ण प्लॉटमध्ये स्वीटकॉर्न पेरून पाणी पाजून आज प्लॉट पूर्ण तयार करायचा होता. तर आजच्या दिवसातलं ते संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे. तर आज यासोबतच आपण आजचा हा व्हिडिओसुद्धा शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.